सागर जाधव या युवकाच्या खुनाचे 5 पैकी 4 आरोपी अटकेत। 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी भेट देऊन केली पाहणी। आरोपींना 24 तासात अटक। रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास केली अटक। तळोदा रस्त्यावरील मंदाकिनी हॉटेल व्यवस्थापक सागर जाधव याचा खून, गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू। नंदुरबार शहरातील मंदाकिनी हॉटेल व्यवस्थापकाला जबरी मारहाण झाल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू। जुन्या भांडणाच्या वादातून हॉटेल मंदाकिनीमध्ये हल्ला करण्यात आला असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी माहिती दिली। या संदर्भात सखोल अशी चौकशी करून तपास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान आरोपींना रविवारी रात्री अटक करण्यात आली। सोमवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले। त्यांना 18 तारखेपर्यंत म्हणजे 6 दिवसांनी पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। 5 जणांविरोधात नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे। याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली सविस्तर माहिती अशी: नंदुरबार शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे। नंदुरबार शहरातील तळोदा रोडवरील हॉटेल मंदाकिनी येथील व्यवस्थापकाला झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। जुन्या भांडण्याच्या वादातून काही तरुणांनी हॉटेलमध्ये घुसून व्यवस्थापक सागर जाधव याच्यावर लाकडी बेसबॉलच्या दांड्याने जबरी मारहाण केली। गंभीर जखमी अवस्थेत सागर जाधव याला तात्काळ शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेनंतर पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। फरार झालेल्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथके कार्यरत करण्यात आली होती। त्यात 5 पैकी 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। घटनास्थळी प्रभारी पोलीस उपअधीक्षक दत्ता पवार, LCBचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट दिली। उपनगर पोलीस ठाण्यात विक्की राजपूत, कैलास पाडवी, दीपक ठाकरे, निलेश चौधरी यांच्यासह एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे करीत आहेत। नमस्कार। काल रात्री एक बारमध्ये एक बार मॅनेजर सोबत काही लोकांनी अंदाजे 5 इस्मांनी त्यांच्यासोबत शाब्दिक वाद करून त्यांच्यावर हल्ला केला होता आणि त्याचे फिजिकल असॉल्ट केल्यामुळे त्यांची उपचारादरम्यान मृत्यू झाली आणि या अनुषंगाने सदर पीडितची मृत्यू झाल्याने उपनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व इस्मांविरुद्ध मर्डरचे अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला। त्याचबरोबर राईटचे कलम लावून याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपासाचा काम पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे करत आहेत।